पुरंदरचा प्रांत, डोंगरी भाग. इथल्या जमिनीही खडकाळ वळणाच्या. इथं वाघापूर हे 800 घरांचं गाव. पाण्याचं दुर्भिक्ष्य गेल्या अनेक दशकापासून वाट्याला. निसर्गाच्या या दुष्टचक्रात शेतकरी अडकले नसतील तर नवल. यापैकीच हे कुंजीर कुटुंब. जुन्याच वळणानं कुटुंब प्रमुख सर्जेरावांचं नांगर चाललं ते ज्वारी, बाजरी, फार तर सीताफळापुरतं. अशा शेतीतून नैराश्याशिवाय फारसं काही हाती लागेल याची शाश्वती नसल्यामुळं भाऊसाहेब यांनी शेतीपेक्षा शिक्षकी पेशाला पसंती दिली. कालांतरानं सर्जेरावांच्या घरी सुनबाईंचं पदार्पण झालं. मनीषा तिचं नाव. मनीषाताईंनी सुरुवातीची काही वर्ष केवळ संसाराला दिली. मुलं श्वेता आणि सूरज यांचं लहानपण सांभाळताना परिस्थितीचे अनेक चटके मनीषाताईंनी सोसले. उज्ज्वल भविष्याच्या शोधात ओघात त्यांचं लक्ष शेतीवर केंद्रित झालं. पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं काही करता येईल का याचा विचार सुरू केला. अभ्यासांती जैन ठिबकच्या साहाय्यानं उपलब्ध असलेल्या पाण्यावर निशिगंधाची बाग त्यांनी फुलवली. उच्च तंत्रानं ताईंच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. राहिलेल्या माळरानावर भुईमूग, कांदा, जोडीला सीताफळ सुद्धा बहरलं. प्रगतीच्या या वाटेवर असताना ॲग्रोवनमधील कार्नेशन फुलशेतीच्या यशोगाथेनं मनीषाताईंना भुरळ घातली. ताई सरळ पाहणीसाठी त्या फुलशेतीच्या बांधावर पोचल्या. तांत्रिक आणि व्यावहारिक माहितीचं बळ घेऊन त्यांनी पॉलीहाऊसमध्ये कार्नेशन फुलांची लागवड करण्याचा निर्धार केला. या फुलशेतीसाठी नवतंत्रज्ञान हे आवश्यक होतं. यासाठी लागणारी गुंतवणूक मोठी होती. वस्तुतः कर्जाशिवाय पर्यायही नव्हता. अवघ्या 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या मनीषाताईंचा बाजारपेठेसह सगळा अभ्यास झाल्यामुळं हे धाडस त्या करू शकल्या. मनीषाताईंचे सासरे सर्जेराव आणि सासूबाई विजयाताई यांनी या धाडसालाही प्रोत्साहन तर दिलंच, पण त्याच जोडीला ताईंनी बाळगलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी एकरूपताही साधली. जरबेरा आणि इतर फुलांपेक्षा कार्नेशन फुलाचं आयुष्य, त्याला असलेली मागणी व्यवहारी मनीषाताईंच्या नजरेतून सुटली नाही. पॉलीहाऊस तज्ज्ञाच्या मदतीनं त्यांनी 10 गुंठ्याच्या जागेत पॉलीहाऊस उभारलं. शासनाच्या राष्ट्रीय फुलोद्यान अभियानांतर्गत अनुदानासह बँक ऑफ इंडियाकडून 9,33,000 रुपयांचं कर्ज मिळवलं. मोठ्या अथक प्रयत्नानंतर कुंजीर कुटुंबियांचं स्वप्न साकार झालं. या आनंदात सुरुवातीला त्यांना विविध आव्हानांनाही सामोरं जावं लागलं. 2010च्या फयान वादळात पॉलीहाऊसचं छप्पर उडून गेलं. हा कळस होता, परंतु वादळातही उभी राहणार नाही ती मनीषा कसली. पॉलीहाऊस व्यवस्थापनासाठी महिन्याला साधारण 15,000 रुपये खर्च त्यांना येतो. खर्च वजा जाता दरमहा 50,000 रुपयापर्यंतची कमाई होते. कष्टाला उच्च तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळेच ही समृद्धी आली. मात्र ज्या कर्जातून ही समृद्धी आली त्याची परतफेड सुद्धा तेवढ्याच तत्परतेनं मनीषाताईंनी केली. कधी काळी सासऱ्यांनी बांधलेल्या पत्र्याच्या घराऐवजी तिथं एका टुमदार बंगल्यानं आकार घेतला. मनीषाताईंची धारणा कष्टावर जेवढी आहे तेवढीच स्वामी समर्थांच्या भक्तीवरही. त्यांचं देवघर आता या फुलांच्याच विश्वात आहे. मनीषाताईंच्या प्रेरणेतून सरपंचासह इतर 4 शेतकऱ्यांनी सुद्धा उच्च तंत्रज्ञानाचा कित्ता गिरवला. त्यांच्या या यशाची गुरुकिल्ली समजून घेण्यासाठी वर्षाकाठी किमान 5,000 शेतकरी वाघापूरला भेट देतात. मनीषाताई या सगळ्यांना आपल्या अनुभवाची शिदोरी दिल्याशिवाय राहत नाहीत.
ताईंचे विश्व आणखी झेप घ्यायला तयार झालंय. या प्रगतीत ऊर्जेच्या येणाऱ्या अडसराचीही त्यांना जाणीव झालीय. सौर ऊर्जा पंपाच्या साह्यानं स्वयंचलित ठिबक आणि सूक्ष्म सिंचन यंत्रणा अंगीकारायची आहे. शेतीचं क्षेत्रही वाढवायचं आहे. पाणलोटचा आदर्श उभा करणाऱ्या हिवरे बाजारची ही कन्या वाघापूरच्या कुंजीर घरात आली, ती लक्ष्मीची पावलं घेऊन. कृषी क्षेत्रात 50% योगदान महिलांचं आहे. या महिलांची पावलं मनीषाताईंसारख्या आधुनिक शेतीकडे वळली तर भारताच्या ग्रामीण भागाला खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस येतील. अशा या फुलराणीला हा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र 5वा पुरस्कार प्रदान करताना जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडला अतिशय आनंद होतो.